अपडेट न्यूज। लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेची इमारत अवघ्या 10 ते 12 वर्षातच अत्यंत दयनीय आणि धोकादायक स्थितीत आली आहे। या निकृष्ट आणि भ्रष्ट बांधकामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। प्रमुख मुद्दे आणि मागण्या: जीवितास धोका आणि मानवाधिकार उल्लंघन। सन 2011-12 आणि 2014-15 मध्ये बांधलेल्या इमारतींना लागलेली गळती आणि त्यांची दुरावस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून हा बाल हक्कांचा भंग आहे। फौजदारी गुन्हे आणि निधी वसुली: अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हे नोंदवून शासनाचा निधी कंत्राटदाराच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुरावे नष्ट न करण्याची दक्षता: चौकशी पूर्ण होईपर्यंत इमारतीत कोणतेही थातूरमातूर डागडुजी करून पुरावे नष्ट करू नये। पर्यायी व्यवस्था: धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तातडीने सुरक्षित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे। मुख्य संपादक सय्यद मतीन। अधिकारी यवतमाळ च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। लोहारा येथील कोलामपूड येथे जिल्हा परिषद जी शाळा आहे त्या शाळेची अवस्था अत्यंत जीर्ण झालेली आहे, जीर्ण अवस्थेत आलेली आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तिथे सुविधा नाही आहे आणि सुविधा नसल्याकारणाने ते वास्तू कधीही पडू शकते। तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्या वास्तू बांधकामामध्ये, त्याची सखोल चौकशी व्हावी। कंत्राटदार तसं ठेकेदार आणि इंजिनियर यांच्यावरती चौकशी लावून झालेल्या निधीचा अपव्यय झालेल्या निधीचा पूर्ण त्यांच्याकडून भरून घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून कुठेतरी व्यवस्था करून देण्यात यावी। त्यांच्या शिक्षणाचा वर्ष वाया जाऊ नये याकरिता आम्ही हे निवेदन देण्यात आलेलं आहे। विशेष करून त्या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे। काही दिवसापूर्वी तिथली त्या बिल्डिंगची काही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.